तर काय म्हणता पोट्टू फॉलो करा. भाई ने बोला करने का तो करने का. तर टाका ना मग करून आता तुमच्या भावाले फॉलो रे बा. सकाळी उठलो मस्त पैकी मग आला भाऊ अभि आपल्याला घ्यायले. अभि घ्यायला नाही आला, मॅच त्याला बोलावलो. तो म्हणे काय काम आहे. म्हटलं चल आयटीआय जा लागते. गण्याचा फोन आला, जरासं भेट घेऊन त्याची लय दिवस झाले, तो भेटला नाही. गेलो बा आम्ही दोघं मस्त 110च्या स्पीड ना आयटीआयत गेल्यानंतर मग गणेश डॉन दिसले तर आम्हाला वाटलं बा गणेश ये जादू कैसा हो गया, तू तो गोरा हो गया. गणेश म्हणे सांगू नको म्हणे कोणाले, डीट लागून नाही लोकांची क्रीम लावणं चालू आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे ना. तर मला दिसले भाऊ छोटे ब्लॉगर रोशन भाऊ. मग रोशन भाऊची भेट घेतली. त्याच्यानंतर मग या दोघीच्या गोष्टी चालू होत्या. तिचा व्हिडिओ काढून घेतला मस्त एक शांतते. आणि तेवढ्याच मला तिकडे दुसरे ब्लॉगर भेटले म्हणजे रिया ब्लॉगर. मग त्याच्यावर ते म्हणे चहा पिऊ म्हणे. मग चहा प्यायला गेलो तर श्रेया बाबा मॅटार की हरकत करत जाय. म्हणजे मी इले मॅटच समजतो म्हणा, पण हे मॅट नाही आहे म्हणा, पण इले मी मॅटच समजतो. चहा पिणं झाला तरी जायचा काही पत्ता नव्हता. म्हटलं जाणार बा लवकर, आम्हाला व्हिडिओ काढायला जायला लागते ना. रोशन वाट पाहू राहिला ना. आणि हिचा इकडे मॅटपणा काही सरूनच याला. म्हटलं लवकर जा आता, मार खाशीन तू. त्यानंतर मग ते गेले आणि आम्ही गेलो इकडे व्हिडिओ काढायला मस्त. मग इथे व्हिडिओ काढून घेतला मस्त. याच्यावर तुम्ही म्हणसान आता म्यूट केलेला आहे, आम्हाला काही ऐकूच नाही राहिलं. मग म्यूट काढतो, ऐकून घ्या पहिले एक वेळा. काय म्हणता पोट्टू फॉलो करा आपल्या मोठ्या भावाले पण. तर पोट्टे हो थोड्या रोशनचा गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर म्हटलं चल आता आम्हाला काम आहे थोडंसं, आम्ही जाऊन येतो. पोट्टे हो तुम्ही त्याचं अकाउंट चेक करू शकता, मी कमेंट मध्ये टाकून देईन. आणि फॉलो करता त्याला नक्की, त्याचे व्हिडिओ मस्त असतात. मग त्याची भेटगीत घेतली. त्याला म्हटलं चल येतो आम्ही आता. गाणे मॅट करे मला सोडून द्या म्हणे बस स्टँडवर. म्हटलं या बस स्टँडवर जाय नाही म्हणे, टावर जवळच्या बस स्टँडवर सोडून द्या. मग फेकलं बाहेर टावर जवळच्या बस स्टँडवर. इथून आलो मग आम्ही चाय सुट्टा बारवर. इथून मस्त कोल्ड कॉफी पेली. त्यानंतर गेलो आपल्या जुनं घर पाहायला आपल्या चौर प्लॉट मध्ये. इथून आपलं जुनं घर पाहायला बंटी भाऊचा बर्थडे होता. बंटी भाऊची भेटगीत घेतली मस्त. आणि रात्रीतून मस्त घरी जेवलो आणि झोपून राहिलो.